हा भात उगवलेला आहे असा सगळीकडे हिरवा हिरवा. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली मंडळीनो? मी आता आपल्या सभागृहात येऊन बसला आहे. सभागृहात आता मस्त छान सावली झालेली आहे. पूर्ण काम झालेलं आहे, पत्रा वगैरे टाकून. परत इकडं स्टेजला वर चढायला पायठण्या वगैरे झालेल्या आहेत. सगळं फायनल झालं आहे. आता इथं कोण कामदार येणार नाहीत. काम आता फक्त खाली गुरुजींच्या पाखाडीचा आणि बांधाचा चालू आहे. तर मी आज तिथं आहे, बाकीचं कामदार येतील थोड्या वेळानं. तोपर्यंत मी तुम्हाला आता सभागृह असं बाहेरनं दाखवतो. आणि बाजूलाच परवा भरपूर पाऊस होता, त्या दिवशी पेरलीन ना, तिथं थोडा आता भात उगावला आहे, तर तुम्हाला भात दाखवता. हा बघा, पत्रा वगैरे टाकून सर्व झाला आहे पूर्ण. आता राहिला आतनं प्लास्टर वगैरे आणि स्टेजला लादी वगैरे. तर आता पावसात आम्ही एकदा बघूया, काय विचार करतील तसा मग गणपतीनंतर वगैरे असा करूया. चला आता आपण भात बघूया. हा बघा, इथं त्या दिवशी पेरलीन होता. तर आता बारीक बारीक हिरवळ तुम्हाला दिसत असेल, तो भात आहे बघा. हे बघा, बारीक बारीक कोंब दिसतात छोटे. हा भात उगवलेला आहे असा सगळीकडे हिरवा हिरवा. जरासा वाढला आणि मग थोडे असा वाऱ्यावर मस्त झुलायला लागला का लय भारी वाटतं है ना. अजून खालच्या तोंड्यात पण आहे. हा बघा, इथं पण. चला पत्र बित्र सगळं झालं, काय राहिलं नाही, सगळं फायनल. हां, एकदम फायनल झालेलं आहे काम. इकडं पायठण्या होत्या, त्या पायठण्या पण बनवली काल. इथं पण बनवली पायठण्या. आता कामदार यायच्या आधी मी या पायठण्यांवर पाणी मारता. चला चला, जेवायची सुट्टी झाली. इकडं हा JCB आला आहे कामाला, त्याची पण तुम्हाला गंमत दाखवूया. याच्याकडे असतो ना ट्रॅक्टर, आता तोच ब्रेकर. आंब्याची साठा मे महिन्यात सली करून ठेवली होती, त्याचा आता फायदा मस्त खायची. मॅच बघित होता, पहिली इनिंग संपली. आता तुम्हाला माहितीच आहे, इंडिया अफगाणिस्तानची मॅच आहे. तर तोपर्यंत ब्रेकमध्ये साठा खाता. साठा संपली का परत मॅच बघायला बसेल. मॅचमध्ये आपला आवडता विषय आहे. पाऊस त्या दिवशी भरपूर लागला, धबधब्यांचं व्हिडिओ तुम्हाला पाठवलं. त्याच्यानंतर तोंड घेऊन गेला आहे ना, तर परत काय त्यानं दिवसभर तर नाहीच दाखवला, 2-3 दिवस तोंड. रात्रीचा पडत असेल तर काय आपल्याला माहिती नाही. भाता थोडीशी आजच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवली, थोडीशी भाता रुजून वर आलेत. पावसाचे सर पडाय हवे, नाहीतर अडचण आहे. पण येईल, मरून नाही देणार एवढा नक्की भाताना. चला, साठ्यांवर जोर मारता मंडळी. रात्रीचा जेवण हुरकलेलं आहे आणि आता अंगणात फिरताय. काळोख आहे,
काळोख आहे, पण मी पुढं मला 2 काजवं दिसत आहेत ना, तर तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवायचा प्रयत्न करताय, पण तो काय दिसत नाही. जवळ आलं का दाखवता. हां, हा बघा इकडे एक आहे. हा बघा चमकतो दिसतो काही. हां, मी घाबरलो. लाईट वाढवून हां, लाईट वाढव ब्राईटनेस वाढवायचा आहे. लाईट का नाही कमी काय नाही. हां, बस. असा आडवा करून इकडे वाढवायचा. आणि हे वर जाऊ दे ना इथं. हां, हे आलंय तर का? ह्याला दाबून ठेवायचा हं. आणि असा वर न्यायचा. अच्छा असं आहे की. हां, तर मंडळी मी असा तुम्हाला कॅमेरा दाखवित होता. कॅमेऱ्याच्या पुढं सगळा काळोख, मागं काळोख असा काळोख होता. आणि खालच्या घरातला आनंद आता त्यांच्या मोबाईलचं काय बदलायचं होतं आलं, मागं गपचूप उभं राहिलं. जसा मी मागं वळलो तर त्यांच्या मोबाईलची फक्त स्क्रीनच दिसली. मला वाटलं असा मी एकदम चारक्कन झाला, माझ्या घाबरलो मी. तर तसं काही नाही, आनंद होतं. त्यानं मोबाईलची सेटिंग लावून दिली. हा बघा दिसतंय आता तुम्हाला, चमकतोय तो. हां बघा असं काजवं आलं आहेत मस्त. तर आजचा व्हिडिओ लय लहान झाला आहे मला माहिती आहे, कारण कामावर दररोज काय दाखवायला मिळत नाही. लवकरच तुम्हाला मी कुठंतरी बाहेर फिरायला जाईन, त्याचा व्हिडिओ दाखवीन. तोपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. आवडला असला तर लाईक शेअर करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री सगळ्यांना. भेटू लगेच उद्या नवीन व्हिडिओमध्ये.